आम्हाला ताफा बनवून यावं लागतं. जादा पूर आल्यावर 8 दिवस घरीच राहावं लागतं. खालून इच्छू काटा यायचा, आम्हाला खूप भीती वाटते. मंत्री आमदार खासदार येतात आपले आणि नंतर पुन्हा चालले जातात. खरं तर शाळेत जाण्यासाठी बोटीतून जावं लागतंय हे लहान मुलांसाठी किती उत्साहाचं आणि आनंद देणारं असायला हवं. पण इथे मात्र मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. लहान मुलांचं आयुष्य हे खरं तर सोपं असायला हवं. चेहऱ्यावर हास्य, बिंदास्तपणे शाळेत जाऊन शिकणं, परत येताना मित्रांसोबत खेळणं इतकंच काय ते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तहसीलमध्ये लहाण्याची वाडी गाव आहे, ज्याची लोकसंख्या ही सुमारे 3000 इतकीच आहे. गावाच्या मधोमध वाहणारी सुखना नदी गावाचे 2 भाग करते. नदीवर पूल नसल्यामुळे गावकऱ्यांना आणि मुलांना दररोज थर्मोकॉलच्या बोटीनं नदी ओलांडावी लागते. गावात एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. नदीच्या पलीकडून येणाऱ्या मुलांना दररोज नदी ओलांडावी लागते. जर नदीतील पाण्याची पातळी वाढली किंवा पूर आला तर मुलं हे 8 ते 10 दिवस शाळेत जाऊच शकत नाहीत, कारण दुसरा मार्ग हा 12 ते 15 किलोमीटर फिरून आहे. थर्मोकॉलच्या बोटीवर बसून ते काही मिनिटात नदी ओलांडतात आणि शाळेत पोहोचतात. गावातील लोक हे दररोज सकाळी मुलांना नदी ओलांडायला मदत करतात, पण हा प्रवास धोकादायक आहे. आम्हाला या जायला प्रॉब्लेम होतो. आम्हाला ताफा बनवून यावं लागतं. जादा पूर आल्यावर 8 दिवस घरीच राहावं लागतं. म्हणून असं ताफा करावं लागतो, नाही तर शाळा बुडती. आम्हाला दररोज येण्या जाण्यासाठी प्रॉब्लेम होतो. काय धोका पण आहे का? हो, खाली पडण्याचा धोका आहे. आमच्याकडे पूल नसल्यामुळे आम्हाला या ताफ्यावरून यावं लागतं. आम्हाला खूप पाणी पूर आला ना नदीला तर आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो. आम्हाला या ताफ्यावरून यावं लागतं. खालून इच्छू काटा यायचा, आम्हाला खूप भीती वाटते. आम्हाला शासनाने पूल बनवून द्यावा. आम्हाला जाया यायची प्रॉब्लेम आहे आणि आम्ही ताप्यावरून जातो. आम्हाला सरकारने पूल बनवून द्यायला पाहिजे. आमच्या ताप्यावर इच्छू काटा आल्यावर आम्हाला खूप भीती वाटते. मी ह्या विद्यार्थ्यांना इकडं आणून सोडण्याचं काम करतो. या तराफाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना रोज सकाळी आणि संध्याकाळी शाळा सुटल्याच्या नंतर ने आण करावी लागते. आम्हाला खूप अडचण आहे इथं. याच्यावरून यायचं म्हणलं तर जीवितहानी पण होऊ शकते. अजून आम्हाला आमची अशी मागणी आहे की आम्हाला पूल बनवून द्यावी. सरकारला आम्ही 2-3 वेळेस तहसील ऑफिसला अर्ज पण दिलतं. आणि हे जे दोरी बांधलेली आहे कशासाठी? हे आम्ही याच्या माध्यमातून दोरीच्या पत्र्याच्या तराफ्याच्या माध्यमातून आम्ही ये जाय करतो. आणि हे तराफा कशा बांधलं होतं? हे विद्यार्थ्यांना येण्यासाठी आम्ही बनवलेलं आहे. हे थर्माकोलच्या साह्याने बनवलेलं आहे. लहाण्याची वाडी गावातील लोक म्हणतात की गेल्या अनेक वर्षांपासून ते थर्माकॉलवर बसून अशाच प्रकारे नदी ओलांडतायत. आतापर्यंत 3 जणांनी नदीत बुडून त्यांचा जीव गमावलाय. तरीही कुणीच या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघत नाहीये. आम्हाला इकडं येण्या जाण्यासाठी काही साधन नाही. भारताला स्वातंत्र्य मिळून 75-76 वर्ष झाली, तर त्यापैकी कोणीच अशी दखल घेतली नाही. शासनानं अशी दखल घेतलीच नाही की आमच्यासाठी काही पूल वगैरे करून द्यायचं. मंत्री आमदार खासदार येतात आपले आणि नंतर पुन्हा चालले जातात. याने जाण्यासाठी खूप त्रास होतो. पाण्यातून गिरजाने तिथून यावं लागतं आम्हाला आणि थर्माकॉलच्या साहाय्याने येतो आम्ही. आणि असं फिरून तर काही येता येत नाही, पाण्यातूनही काही येता येत नाही आम्हाला.
पाणी जास्त कमी असलं तर येत नाही ना आम्हाला. इथून भुई वस्तीवरून मुलाला स्कूलमध्ये जाण्या येण्यासाठी फार त्रास होत आहे. तिथून 25 ते 30 मुलाला यावं पडतं. नंतर आम्ही 2-3 वेळेस निवेदनसुद्धा दिलेले आहे की बा याला मुलाला यावं पडतं, बा जीव धोक्यात घालून येतं. 3 माणसं इथं वारलेले आहे, सगळं काही झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही वारंवार निवेदन दिलेले आहे की बा आमच्याकडं एवढा पुलाची मागणी करून सनी आम्हाला येण्यावर समस्या मिटावावी. हाव म्हणून सनी त्याने हाव सांगितले, बा करू बा असं झालं. त्यावेळेस काही नाही. 3 व्यक्ती मेल्यानंतरही कोणी दखल घ्यायला तयार नाही. तुम्ही काही कंप्लेंट केली होती का आमदार खासदार किंवा कंप्लेंट केली, प्रशासन? दिली ना, कंप्लेंट दिलेली आहे आम्ही, सगळं दिलेलं आहे. त्यांच्याकडे निवेदन दिले, त्यांनी करून बा बजेट असल्या आल्यानंतर करून देऊ. त्यांना हाव सांगितलेलं आहे. हाव सांगितल्यानंतर माणूस काय करणार आहे? पर्याय यायचे आहे, फक्त तुम्हाला जर कधी सुरक्षित जायचं तर फुलंब्री जायचं, फुलंब्रीहून तुम्हाला कानोरी जायचं, कानोरी भगवती माता जायचं, नंतर ह्या भुई वस्तीवर यायचं. म्हणजे तुम्हाला 15 किलोमीटर जाणे, म्हणजे तुमचं 500 फुटाच्या अंतरासाठी तुम्हाला 15 किलोमीटर जाण्या येण्याचं लोकांना संख्या आहे. नदी पलीकडे असलेल्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणतात की दररोज 15 ते 20 मुलं नदी ओलांडून शाळेत येतात, पण नदी ओलांडताना अपघात होण्याची भीती असल्याने अनेक पालक त्यांच्या मुलांना पाठवत नाहीत. नदी ओलांडून येणाऱ्या मुलांच्या पालकांकडून शाळेनं लेखी संमती देखील घेतली आहे, कारण अपघात होण्याची शक्यता असते. हमारा स्कूल प्रशा लानाची वाड़ी, तालुका फुलंब्री, जिला छत्रपति संभाजी नगर। तो हमारा स्कूल एक देहात में है और वहाँ पे 108 बच्चे पढ़ते हैं, मगर वो बच्चों को बहुत दिक्कत का सामना करना पड़ता है। उनको स्कूल में आने के लिए रास्ता नहीं है। पानी की वजह से वो बच्चे इस पे तापा, थर्माकोल का तापा बना के उस पे वो आते हैं, अपनी जान जोखिम में डाल के वो बच्चे स्कूल में आते हैं। तो हमने उनके पेरेंट्स की मीटिंग ली है और उनको हमने ये अंडरटेकिंग उनका लेके और उनको ये हमने पत्र दिए हैं और जोखिम में मत डालो। हाँ, उनको अपने बच्चे की जान जोखिम में मत डालो, ऐसा हमने उनसे कहा है और उनसे हमने लेखी भी लिए। ऐसे कितने बच्चे आते हैं वहाँ ऐसे से? वहाँ से 16 बच्चे आते हैं सर। स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही जर मुलांना शिक्षणासाठी जीव धोक्यात टाकावा लागत असेल तर हे व्यवस्थेचं अपयश आहे. हिंदी शिकवायची की नाही यावरून नेते भिडलेत, पण इथं मुलांना शाळेतच जाण्यासाठी अडचण आहे. राजकीय वादात गुंतलेले नेते, गाफील असलेलं प्रशासन या साध्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे कधी लक्ष देणार, हा प्रश्न यातून पुन्हा एकदा उपस्थित होतो. छत्रपती संभाजीनगरहून इसरार चिश्तीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.